नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नवनाथ लांडगे आपलं ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सहर्ष स्वागत करतो। आपण परिपूर्ण इंग्लिश कोर्स हा आजपासून सुरू करत आहोत। हा इंग्लिश उडान अकॅडमीचा स्पेशल कोर्स असणार आहे। हा कोर्स त्या प्रत्येकांसाठी डिझाइन करण्यात आला आहे ज्यांना इंग्लिश शिकायचे आहे। तुम्हाला अगदी काहीच येत नसेल आणि तुम्ही जर आजपासून माझ्यासोबत सुरुवात करणार असाल तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो, समोरच्या 1 वर्षामध्ये आपण इंग्लिश फाड 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 बोलणार आहोत। मग तो विद्यार्थी असो, ती गृहिणी असो, ते नोकरदार असोत, ज्या कुणालाही इंग्लिश शिकण्याची तीव्र इच्छा आहे त्यांनी हा कोर्स जॉईन केला पाहिजे। 1 वर्षामध्ये आपण इंग्लिशमध्ये परिपूर्ण होणार आहोत याची खात्री बाळगा। मी नेहमी सांगत असतो की कुठलीही भाषा शिकताना त्या भाषेत वापरला जाणारा शब्दसंग्रह हा आपल्याकडे असणं नितांत गरजेचं आहे। हीच गोष्ट लक्षात घेऊन आपण आज पहिलं प्रकरण टू बी सुरू करत आहोत। आजच्या ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रकरणाची जी पूर्वतयारी असते, म्हणजे ह्या प्रकरणामध्ये जेही शब्द आपण वापरणार आहोत ती सर्व शब्द आज आपल्याला शिकायची आहे, लिहून घ्यायची आहे आणि ती अगदी मनापासून पाठ करायची आहेत। तर चला पहिलं प्रकरण सुरू करत आहे। पहिल्या प्रकरणाचं नाव आहे टू बी। टू बीचा अर्थ असतो असणे। आपण बघणार आहे टू बी प्रकरण सुरू करण्यापूर्वी याची पूर्वतयारी करणार आहोत। आत्ताच सांगितल्याप्रमाणे कोणतीही भाषा शिकताना शब्दसंग्रह आवश्यक असतो, म्हणून टू बी हे प्रकरण सुरू करण्यापूर्वी खालील सर्व शब्द तुम्हाला नीट पाठ करायचे आहेत। तर चला, पहिला गट शब्दांचा, यांना आपण मालकीदर्शक शब्द असं म्हणणार, ज्याला पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आपण असंही म्हणतो। ही शब्द ॲडजेक्टिव्ह म्हणून ग्रामरमध्ये काम करतात, हे लक्षात घ्या। पहिला शब्द माय, MY, माय। माय म्हणजे माझा, माझी, माझे। दुसरा शब्द हिज। हिज म्हणजे त्याचा, त्याची, त्याचे। हर। हर म्हणजे तिचा, तिची, तिचे। इट्स त्याचा, त्याची, त्याचा, तिचा, तिचे हा शब्द प्राणी आणि वस्तूंसाठी वापरतात। समोरचा युअर। युअर म्हणजे तुझा, तुझी, तुझे। अवर। अवर म्हणजे आपला, आपली, आपले। देअर। देअर म्हणजे त्यांचा, त्यांची, त्यांचे। पहिला गट कळाला। हे फार महत्त्वाचे शब्द आहेत,
व्यवस्थित लिहून घ्या आणि पाठ करा. तर एवढे शब्द आहे. चला समोरचा गट. हे सर्व शब्द आपण आपल्या प्रकरणात वापरणार आहोत. या शब्दांचा वापर करून आपल्याला वाक्य बनवायची आहे, वाक्य शिकायची आहेत. म्हणून हे सर्व शब्द आपण पाठ करणं नितांत गरजेचं आहे. दुसऱ्या गटामध्ये आपण व्यक्ती पाहणार आहोत. ह्या व्यक्तींना इंग्लिशमध्ये काय म्हणतात किंवा यांचा इंग्लिश मराठी अर्थ काय होतो. पहिला शब्द सन. सन म्हणजे मुलगा. डॉटर मुलगी. ब्रदर भाऊ. सिस्टर बहीण. फादर वडील. मदर आई. व्हिडिओला थोडंसं स्टॉप करा आणि हे शब्द लिहून घ्या. समोरचा शब्द ग्रँडफादर आजोबा. ग्रँडमदर आजी. अंकल काका. आंट. आंट म्हणजे मावशी. फ्रेंड. फ्रेंड म्हणजे मित्र किंवा मैत्रीण. टीचर. टीचर म्हणजे शिक्षक. डॉक्टर. डॉक्टर म्हणजे डॉक्टर, ज्याला मराठीमध्ये वैद्य असंही म्हणतात. समोरचा शब्द स्टुडंट विद्यार्थी. नेबर शेजारी. इंजिनियर अभियंता. फार्मर शेतकरी. शॉपकीपर दुकानदार. कस्टमर ग्राहक, आपल्या भाषेत गिऱ्हाईक. पोलिसमॅन पोलीस. चला व्हिडिओ स्टॉप करा, शब्द लिहून घ्या. समोर सोल्जर सैनिक. ड्रायव्हर चालक. वर्कर कामगार. ओनर मालक. ॲक्टर अभिनेता. चला तिसरा गट. तिसऱ्या गटामध्ये काय पाहणार आहे आपण? गुणधर्म अवस्था दाखवणारे शब्द. तर पहिला शब्द गुड. गुड म्हणजे चांगला. बॅड. बॅड म्हणजे वाईट. क्लेवर. क्लेवर म्हणजे हुशार. हार्डवर्किंग. हार्डवर्किंग म्हणजे मेहनती. लेझी. लेझी म्हणजे आळशी. ऑनेस्ट. ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक. व्हिडिओ स्टॉप करा आणि शब्द लिहून घ्या, पाठ करा. चला समोरचे. डिसऑनेस्ट अप्रामाणिक. प्रामाणिक नसलेला. हॅप्पी म्हणजे आनंदी. सॅड म्हणजे दुःखी. अँग्री म्हणजे रागीट. काम म्हणजे शांत. सिक म्हणजे आजारी. वेल म्हणजे बरा, चांगला. टायर्ड. टायर्ड म्हणजे थकलेला. रेडी म्हणजे तयार. लेट म्हणजे उशीर. अर्ली म्हणजे लवकर, अर्ली. हंग्री म्हणजे भुकेला. अफ्रेड म्हणजे घाबरलेला. थर्स्टी म्हणजे
तहानलेला. चला समोर. आता चालू झाला चौथा गट. चौथ्या गटात काय बघणार आपण? किमती, स्थिती दर्शवणारे शब्द पाहणारे. एक्सपेन्सिव्ह. एक्सपेन्सिव्ह म्हणजे महाग, फार महत्त्वाचा शब्द आहे. चीप. चीप म्हणजे स्वस्त. इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाचा. नेसेसरी. नेसेसरी म्हणजे आवश्यक, गरजेचा. युजफुल. युजफुल म्हणजे उपयोगी. युजलेस. युजलेस म्हणजे निरुपयोगी. निरुपयोगी म्हणजे ज्याचा उपयोग नाही, असा निरुपयोगी. चला समोर. न्यू. न्यू म्हणजे नवीन. ओल्ड. ओल्ड म्हणजे जुना. क्लीन म्हणजे स्वच्छ. डर्टी म्हणजे घाणेरडा. चला पाचवा गट, ज्यामध्ये अजून काही महत्त्वाचे शब्द आपण ॲड केले आहेत तेही बघूया. पाचवा गट. पाचव्या गटातला पहिला शब्द गुड पर्सन. गुड म्हणजे चांगला आणि पर्सन म्हणजे व्यक्ती. मग दोन्हींचा शब्द, दोन्ही शब्द मिळून एकत्र जर केले तर गुड पर्सन हा शब्द तयार होईल आणि त्याचा अर्थ होईल चांगला माणूस. माय हाऊस. माझं घर हा शब्द बघितला आपण. माय म्हणजे माझा, माझी, माझे. मग माय हाऊस म्हणजे माझं घर. आता त्याचं जर घर म्हणायचं झालं तर त्याचं घर. तर त्याचं, त्याचा, त्याची, त्याचं याला काय शब्द आहे? हिज. आणि हिजच्या पुढं हाऊस लावलं की मग त्याचं घर होईल. आपल्याला म्हणायचं आहे तिचं घर. तिचंला आहे हर. हरच्या पुढं घर लावलं तर होईल तिचं घर. अशा पद्धतीनं शब्द तयार करतात, शब्द तयार होतात. आता बघा, हिज स्कूल. हिज स्कूल म्हणजे हिज म्हणजे त्याचा, त्याची, मग त्याची आणि पुढं स्कूल, त्याची स्कूल. हिज स्कूल, त्याची शाळा. हर कार. हर म्हणजे तिचा, तिची, तिचे. कार म्हणजे कार. शब्द तयार झाला तिची कार. फार महत्त्वाचं आहे. शब्द तयार करा, शब्द पाठ करा आणि हा एक शब्द लिहून झाला की अशी 5-6 शब्द स्वतःच्या मनाने तयार करायची. मग आता मी दिला हर कार, तर तुम्ही म्हणायचं हर बॅग. हर बॅग म्हणजे तिची बॅग. हर फ्रेंड तिची मैत्रीण. हर मोबाईल तिचा मोबाईल. म्हणजे तुम्हाला भविष्यात वाक्य बनवायला सोपं जाईल. डिफिकल्ट. डिफिकल्ट म्हणजे कठीण. इझी म्हणजे सोपं. बॅड हॅबिट. बॅड हॅबिट म्हणजे सवय, वाईट सवय. गुड थिंक. गुड थिंक म्हणजे चांगली गोष्ट. चला लिहून घ्या. हे व्हिडिओला स्टॉप करा, लिहून घ्या आणि पाठ करा. चला समोरचा शब्द. बिग. बिग म्हणजे मोठा. स्मॉल म्हणजे लहान. ब्युटिफुल. ब्युटिफुल म्हणजे सुंदर. हा शब्द स्त्रियांसाठी वापरतात ब्युटिफुल. एखाद्या मुलाला जर म्हणायचं आहे तू सुंदर आहे आणि तो जर समोरचा मुलगा आहे तर यू आर ब्युटिफुल नाही म्हणायचं. मुलांसाठी, पुरुषांसाठी हँडसम शब्द वापरतात. मग हँडसम म्हणजे देखना आणि हा शब्द पुरुषांसाठी वापरतात.
राईट म्हणजे बरोबर, रॉंग म्हणजे चूक, नियर म्हणजे जवळ. चला शब्द लिहून घ्या, स्टॉप करा व्हिडिओ. समोरचा कंप्लीट म्हणजे पूर्ण, इनकम्प्लीट म्हणजे अपूर्ण, सेफ म्हणजे सुरक्षित, डेंजरस म्हणजे धोकादायक, नाऊ म्हणजे आता, टुडे म्हणजे आज, टुमारो म्हणजे उद्या. चला लिहून घ्या. आणि एस्टरडे म्हणजे काल, एस्टरडे म्हणजे काल. चला 6वा भाग चालू करूया आपण. 6वा भाग, याच्यामध्ये आपण पाहणार दिवस, आठवड्याचे दिवस, आठवड्याचे दिवस. आता वार लिहिताना अगोदर ऑन लिहावंच लागतं. ऑन लिहायचा आणि मग इथं ऑन लिहायचं आणि मग इथं संडे मंडे काय लिहायचं तुम्हाला ते लिहायचं. पण वाराच्या अगोदर ऑन वापरतात. मग तुम्हाला म्हणायचं आहे रविवारी ऑन संडे, सोमवारी ऑन मंडे, ऑन ट्यूजडे मंगळवारी, ऑन वेनसडे बुधवारी, ऑन थर्सडे गुरुवारी. ऑन फ्रायडे, ऑन फ्रायडे म्हणजे शुक्रवारी. आणि ऑन सॅटरडे, ऑन वापरावंच लागेल. ऑन सॅटरडे म्हणजे शनिवारी. चला 7वा भाग. आता इथं आपण इन आणि ऑन वापरून काही शब्द तयार केले आहे. ती शब्द बघूयात. इन आणि ऑन वापरून काही ठिकाण आणि वेळदर्शक शब्द आपण आता समोर बघूया. इन द बॅग, इन द बॅग म्हणजे बॅगेत. आता इन म्हणजे मध्ये असतो, इन म्हणजे मध्ये. मग इनच्या पुढं जोही शब्द तुम्ही लिहिणार तर त्याच्या मध्ये अर्थ होतो. जसं की इन द बॅग बॅगेमध्ये, इन द रूम, रूम म्हणजे खोली. आता इन लागलं तर खोलीमध्ये होऊन जाईल. इन द रूम खोलीत, इन द बॉक्स पेटीत, इन द क्लास वर्गात, इन द स्कूल शाळेत शाळेमध्ये. सकाळी, सकाळीला पण इन वापरतात. इन द मॉर्निंग सकाळी, इन द बुक पुस्तकात पुस्तकामध्ये. लिहून घ्या शब्द, फार महत्वाचे शब्द आहेत, पाठ करा. चला समोर. इन द मोबाईल, मोबाईलमध्ये. तुम्हाला म्हणायचंय कम्प्युटरमध्ये तर काय म्हणणार? इन द कम्प्युटर. तुम्हाला म्हणायचं वहीमध्ये, इन द नोटबुक. चला समोर. आता या ऑनचा अर्थ वर असा होत राहतो. मग ऑनच्या समोर कोणताही शब्द लिहिला तर त्या शब्दाच्या वर म्हणजे त्या शब्दाचा अर्थ म्हणजे त्या शब्दाचा शेवट वर असा होईल. आता बघा उदाहरणातून तुमच्या लक्षात येऊन जाईल ते. ऑन द टेबल, टेबलावर. हा ऑन म्हणजे वर असतो, राहिलं काय टेबल म्हणून टेबलावर. ऑन द बोर्ड, ऑन द बोर्ड म्हणजे फळ्यावर. ऑन द वॉल म्हणजे भिंतीवर. ऑन द पेज पानावर. ऑन द रोड रोडावर. ऑन द फ्लोअर, फ्लोअर म्हणजे जमीन,
ऑन लागलं जमिनीवर होऊन जाईल. आता या ऑनचा अर्थ फक्त वरच होत नाही बरं का, लक्षात घ्या. फक्त वर असा होत नाही. विविध अर्थ आहे, त्याचा एक अर्थ वर आहे, त्यातला एक अर्थ वर आहे. एखाद्या विशिष्ट दिवशी पण ऑन वापरतात. ते या गोष्टी आता बघा आलाच पहा शब्द. ऑन माय बर्थडे, माझ्या वाढदिवशी. समोरचा. आता हा जो राहिलेला भाग आहे अतिशय महत्त्वाचा भाग आहे, अतिशय महत्त्वाचा. इथून पुढं हा आपल्या ग्रामरमध्ये यूज केला जाणारा भाग आहे, म्हणून खूप जास्त लक्ष द्यायचं, खूप चांगलं पाठ करायचं. आता बघा पहिल्यांदा बघूया आपण सब्जेक्ट्स. सब्जेक्टला यसने दाखवणार आहे आपण याच्यानंतर, असं सूत्रात यस. तर हे सब्जेक्ट पाठ करून घ्यायचे. सब्जेक्ट कोणकोणते बघा आता पुढं. आय म्हणजे मी. आय वाक्याची बघा, मीने जर सुरुवात झाली, मी डॉक्टर, मी डॉक्टर आहे. तर अशी वाक्य आपण आता उद्या शिकणार आहे. तर हा मी काय असतो, मी असतो सब्जेक्ट. हा आहे काय असतो, आहे असतो हेल्पिंग वर्ब, हेल्पिंग वर्ब. आणि हा उरलेला घटक असतो. मग तुम्हाला जर विचारलं, चला आता मी एक वाक्य सांगतो तुम्हाला. आय ॲम अ टीचर, आय ॲम अ टीचर. ते इथं जागा पुरली नाही, लक्षात घ्या. दुसरं एक वाक्य, ही इज अ डॉक्टर, ही इज अ डॉक्टर. तर इकडं नका लक्ष देऊ, हे जागेच्या अभावी व्यवस्थित लिहिता नाही आलं. तर बघा, मी जर तुम्हाला विचारलं, बेटा हे काय आहे, ह्या वाक्यात आय काय आहे, ह्या वाक्यात ही काय आहे, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे आय हा सब्जेक्ट आहे, ही पण सब्जेक्ट आहे. म्हणून चला सब्जेक्ट कोणकोणते मग. आय म्हणजे मी, सब्जेक्ट आहे. ही म्हणजे तो, हा ही शब्द फक्त पुरुषांना वापरतात. फक्त पुरुष. हा ही लिहिलं, ही म्हणजे तो, पण हा तो कोण असतो, हा तो पुरुष असतो बेटा. पुरुष, पुरुषांसाठीच वापरतात ही. ही म्हणजे तो, हा फक्त पुरुषांना. सी म्हणजे ती, हा सी शब्द फक्त स्त्रियांनाच वापरतात. इट म्हणजे तो, ती, ते. या इटला हा ही हे असंही म्हणतात, हा ही हे असंही म्हणतात. आणि हा इट शब्द फक्त प्राणी, पक्षी, निर्जीव वस्तू, लहान बाळ यांच्यासाठी इट वापरतात. नाऊन, नाऊन म्हणजे नाव. मग या सब्जेक्ट नाऊनच्या ठिकाणी तुम्ही करण, द ट्री, काही पण नाव लिहू शकता. नाऊन हा पण एक सब्जेक्ट असतो. यू म्हणजे तू, यू म्हणजे तू, हा बी एक सब्जेक्ट आहे. यू म्हणजे तुम्ही. आता तू आणि तुम्ही, तू आणि तुम्ही या दोघांना पण काय आहे, तुम्ही यू वापरू शकता. वी म्हणजे आम्ही, दे म्हणजे ते. हा दे नेहमी अनेक व्यक्तींसाठी वापरतात, अनेक व्यक्ती. आपण जर म्हटलं ते माझे मित्र आहे, अनेक, इथं
एकापेक्षा जास्त पाहिजे. इथं 2-3 व्यक्ती आहे. या सर्वांना मिळून आपण दे म्हणणार. आता मी बऱ्याचदा मुलांना एक वाक्य विचारतो, ते माझे वडील आहे. ते माझे वडील आहे. आता आपण जर दे लिहिलं, देचा अर्थ ते होतो, मग लिहा दे. तर दे म्हणजे अनेक व्यक्तींना वापरतो आणि हे अत्यंत चुकीचं वाक्य होऊन जातं. मग ते माझे वडील आहे, पण व्यक्ती एकच आहे, तिथं हीच वापरावं लागेल. तर या गोष्टी आपण हळूहळू शिकणार आहे, काही ताण घ्यायची गरज नाही. उद्याच्या लेक्चरमध्ये हे सर्व व्यवस्थित क्लिअर होऊन जाईल. चला, समोरचा भाग हेल्पिंग वर्ब्स. या प्रकरणामध्ये आपण कोणकोणते हेल्पिंग वर्ब्स पाहणार आहेत ते बघा. या प्रकरणामध्ये आपण ॲम, इज, आर हे हेल्पिंग वर्ब पाहणार आहे आणि ॲम, इज, आरचा अर्थ होतो आहे. मग आहे यांना काय म्हणणार? ॲम, इज, आर यांना म्हणणार आपण. तर चला, आपण काय बघत होतो? हेल्पिंग वर्ब कोणकोणते असणार आहे आपले. तर आपण ह्या प्रकरणामध्ये 3 शब्द पाहणार आहे. 3 शब्द कोणकोणते? पहिला शब्द आहे. आहेचे वाक्य करणार आहे. मग आहेला 3 शब्द आहेत, लक्षात ठेवायचं. आहेला 3 शब्द आहेत. एक हे ॲम, दुसरा इज आणि तिसरा आर. ॲमला बी आहेच म्हणतात, इजला पण आहे म्हणतात, आरला पण आहे म्हणतात. पण हा ॲम आहे म्हणजे कोण? मी आहे. म्हणून नेहमी ॲम आय सोबतच वापरतात, हे आपण पुढं पाहणारच आहे. हा फक्त एका व्यक्तीसाठी, एका घटकांसाठीच आहे. एक आहे. ठीक आहे. चला पुढचं. दुसरा शब्द होता, होती. मग होता, होती यांना होते. आता बघा, दुसरा शब्द पाहणारे होता. हे हेल्पिंग वर्ब आहे आपले. होता. तर याला पण 2 शब्द आहे. पहिला आहे वॉज आणि दुसरा आहे वर. वर. वॉज म्हणजे एक होता आणि वर म्हणजे अनेक होते. हा अनेक वचनी आहे, हा एक वचनी आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आणि विल बी म्हणजे असेल. असेल. मग 3 शब्द आहे, होता आणि असेल. मग ॲम म्हणजे आहे, इज म्हणजे आहे, आर म्हणजे आहे, वॉज म्हणजे होता, होती, वर म्हणजे होते. आता याला होता असं म्हटलं तरी चालेल, काही फरक पडत नाही. आणि विल बी म्हणजे असेल. आता इथं होते का म्हटलं आपण? कारण वर हा अनेक व्यक्ती, अनेक घटकांसाठी वापरतात. तर हे आपले हेल्पिंग वर्ब आहे, लक्षात घ्या. हे हेल्पिंग वर्ब आहे. चला समोर बघा, टिप काय आहे? टू बी. या प्रकरणात हे हेल्पिंग वर्ब्स मेन वर्ब म्हणून वापरले जातात. आता इथं हे हेल्पिंग वर्बचं काम करणार नाही, तर मेन वर्बचं काम करतील. पण इंग्लिश ग्रामरमध्ये त्यांना हेल्पिंग वर्ब असंच म्हणतात. चला समोर. हे फार महत्त्वाचं आहे. तिसरा भाग आहे, फार महत्त्वाचं आहे, पाठच करून घ्यायचं. हेल्पिंग वर्ब आणि सब्जेक्ट यांचा संबंध. मग
जर आता तुम्हाला सब्जेक्ट आय लिहिला, आयचं वाक्य आहे, मग आय ह्याला तर ॲम बी म्हणतात, इज बी म्हणतात आणि आर बी म्हणतात. मग आयच्या पुढं आपल्याला एक हेल्पिंग वर्ब लिहावं लागतं. मग ते ॲम लिहिणार, इज लिहिणार का आर लिहिणार? तर आयच्या समोर नेहमी ॲम लिहायचं, मग हीच्या समोर नेहमी इज लिहायचं, यूच्या समोर नेहमी आर लिहायचं. तर आयच्या समोर नेहमी ॲम लिहायचं, हीच्या समोर नेहमी इज लिहायचं, यूच्या समोर नेहमी आर लिहायचं. तर हे कसं पाठ करणार? तर ह्या सब्जेक्ट, आता आयचा सब्जेक्ट काय आहे? ॲम. ही, सी, इट आणि नाऊन यांचा सब्जेक्ट काय आहे? इज. मग सीच्या समोर नेहमी इज येईन, हीच्या समोर नेहमी इज येईन. आता ही सी सोबत इजच लिहा लागेल, इट सोबत इजच लिहा लागेल. एक वचनी नाऊन जर असेल, एक वचनी म्हणजे एकच व्यक्ती, एकच घटक असेल, तर समोर इजच लिहा लागेल. आता तुम्ही असं नाही करू शकत, वी सोबत इज लिहू शकत नाही, यू सोबत इज लिहू शकत नाही, दे सोबत ॲम लिहू शकत नाही. मग ॲम आयच्या समोर लिहिणार, मग आय सोबत नेहमी ॲम वापरणार. ही, सी, इट आणि नाऊन यांच्यासोबत नेहमी इज वापरणार. यू, वी आणि दे यांच्यासोबत नेहमी काय वापरणार? आर वापरणार. तसंच आता वॉजवरमधून वॉजवरमधून कोणत्या सोबत वापरायचं? तर आय सोबत, ही सोबत, सी सोबत, इट सोबत आणि नाऊन सोबत नेहमी वॉज वापरणार. तसंच यू सोबत, वी सोबत आणि दे सोबत आपण वर वापरणार. आता बघा, आणि विल बी एकटाचे, आता याला पर्याय नाही आहे एखादा शब्द, म्हणून सर्व सब्जेक्ट सोबत आपण काय करणार? विल बीच वापरणार. आय सोबत बी विल बी वापरणार आणि ही सोबत बी विल बी वापरणार. तसं आपण ह्या आहेच्या संदर्भात नाही करू शकत, ॲम इज आरच्या सोबत नाही करू शकत. मग आय सोबत ॲम वापरणार आणि ही सोबत काय वापरणार सांगा बरं? आर वापरून चालेल का? नाही, आर फक्त कधी वापरायचा? यू, वी आणि दे सोबत आर वापरायचा. मग ही सोबत काय वापरणार? इज वापरणार. तर हे समजून घ्या, आय सोबत ॲम वापरणार, ही, सी, इट आणि नाऊन सोबत इज वापरणार, यू, वी, दे सोबत आर वापरणार, आय, ही, सी, इट आणि नाऊन सोबत वॉज वापरणार, यू, वी आणि दे सोबत वर वापरणार आणि सर्व सब्जेक्ट सोबत विल बी वापरणार. तर चला मित्रांनो, हे होतं आजचं आपलं पहिलं लेक्चर. आपण टू बीला सुरुवात केली आहे. हे फार महत्त्वाच्या नोट्स आज मी तुम्हाला दिल्या आहेत. हे महत्त्वाचं प्रकरण आहे. सर्वांनी व्यवस्थित याची तयारी करा. हे व्यवस्थित लेक्चर बघा, सर्व शब्द लिहून घ्या, पाठ करा, कारण ह्याच शब्दांचा वापर करून तुम्हाला समोरच्या प्रकरणाची म्हणजे टू बीची तुम्हाला वाक्य तयार करायची आहे आणि तुम्हाला ती बोलायची सुद्धा आहे. शब्दसाठा असल्याशिवाय तुम्ही ती वाक्य बोलू शकत नाही. म्हणून ही शब्द लिहा, पाठ करा. चला, धन्यवाद. भेटूया उद्या.